महावीर जयंतीचा संदेश सर्व जगाला आज त्याची गरज आहे। सर्वत्र युद्धाची परिस्थिती असताना महावीर भगवाननी 2600 वर्षापूर्वी जो दिलेला संदेश आहे, जीवावर जिने दो, हाच सर्वत्र लागू पडणार आहे। भविष्यात याचाच विचार केला जाईल। भगवान महावीर यांनी समाजात आणि मानवतेचा मार्ग दाखवला। अहिंसा आणि सत्य। देशाचं नेतृत्व महावीरांच्या संदेशाचं अनुकरण करून आपण बघतोय। त्यामुळं आज आपण भारत देश आज सगळ्या बाजूने सज्जन सुफलम आहे। आपल्या बाह्य शिर्डी शहरात आज महावीर जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। सकाळी द्वारकामाई मंदिरासमोरील जैन स्थानक येथून या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली। या शोभायात्रेत शहरातील सर्व जैन बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शोभायात्रेचा सुंदर सजवलेला रथ होता, ज्यामध्ये भगवान महावीरांची विलोभनीय प्रतिमा विराजमान करण्यात आली होती। पारंपरिक वेशभूषेत असलेले समाजबांधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला यामुळे शोभायात्रेला एक वेगळीच भव्यता प्राप्त झाली। ही शोभायात्रा पालखी रोडवरून मार्गस्थ होत कणकुरी रोडवरील जैन काच मंदिरात पोहोचली। या ठिकाणी जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांच्या मूर्तीला मंगल स्नानाने जलाभिषेक करण्यात आला। अत्यंत भक्तिमय वातावरणात मूर्तीचे पूजन करून विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली आहे। जैन मंदिरातील पूजा अर्चा आटोपल्यानंतर ही शोभायात्रा पुन्हा श्री साईबाबा मंदिराकडे मार्गस्थ झाली। श्री साईबाबा मंदिराला प्रदक्षिणा घालून या भव्य शोभायात्रेची सांगता करण्यात आली। सकल जैन समाज या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आल्याने शिर्डीतून एकतेचं आणि भक्तीचं दर्शन घडलंय। याचबरोबर जैन स्थानकात समाजातील चिमुकल्या मुलामुलींनी आपले कलागुण सादर करत जैन समाजातील मातापित्यांचं स्थान, धर्माची शिकवण व संस्काराचं दर्शन घडविलं। त्यानंतर शिर्डी नगर परिषदेत नगर अध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, आरोग्य सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक निलेश दादा कोते, नगरसेवक अमित शेळके, वसंत गोंदकर, नगरसेवक बापू ठाकरे, किरण कोते, गणेश सोनवणे, सुधीर शिंदे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान महावीरांची जयंती साजरी करण्यात आली। महावीर जयंतीनिमित्त महावीरांनी समाजातील जातीवाद, लिंगभेद आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवला। भगवान महावीर यांनी समाजात आणि मानवतेचा मार्ग दाखवला। नैतिक आणि सुविचारी समाजासाठी कल्पना मांडली। सर्व प्राणी मात्रांप्रती करुणा आणि प्रेम हाच खरा मानवतेचा मूलमंत्र आहे असा संदेश त्यांनी दिला। तसेच समाजात योग्य दिशा दाखवली। जैन तीर्थकर भगवान महावीर यांना जयंती निमित्त मी अभिवादन करते आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच शालीनताई विखे पाटील, फुले दादा विखे पाटील यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि शिर्डी नगर परिषद आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनेही आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। जय जिनेंद्र। सर्व शिर्डीवासियांना, ग्रामस्थांना, सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। महावीर जयंती निमित्त 3 दिवस झाले सकल जैन समाजातर्फे विविध
उपक्रम राबवले गेले. त्यामध्ये रक्तदान आहे, लहान मुलांचे विविध गुणदर्शन आहे, भजन संध्या महावीर गाथा म्हणून भजन संध्या करण्यात आली. आज मोठ्या मिरवणुकीद्वारे महावीर जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. महावीर जयंतीचा संदेश सर्वात जगाला आज त्याची गरज आहे. सर्वत्र युद्धाची परिस्थिती असताना महावीर भगवाननी 2600 वर्षापूर्वी जो दिलेला संदेश आहे, जीवावर जिने दो, हाच सर्वत्र लागू पडणार आहे. भविष्यात याचाच विचार केला जाईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा शुभेच्छा सर्व शिर्डीवासियांना. महावीर जयंतीच्या मी सकल जैन समाजाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आज देशाचं नेतृत्व महावीरांच्या संदेशाचं अनुकरण करून आपण बघतोय. त्यामुळं आज आपण भारत देश आज सगळ्या बाजूने सज्जनम सुफलम आहे. आपल्या बाह्य देशाच्या परिस्थितीवरती लॉकडाऊन लागलेले आहेत. सगळ्या परिस्थित्या त्यांच्या हिंसकतेमुळे झालेल्या आहेत. आज महावीरांचा संदेश शासन वापरत असल्यामुळे आज जो शांतीचा संदेश आपण जगाला देऊ शकलो. त्यामुळं आज संपूर्ण भारत देश आज समृद्धीकडे वाटचाल करत आहे. ही खरी महावीरांना त्यांनी दिलेल्या संदेशाची आज अनुकरण होत असल्याने आज भारताच्या या सुजलम सुफलतेला आज आपल्याला वैभव प्राप्त झालेलं आहे असं माझंही मत आहे. पुनश्च जैन समाजाच्या वतीने संपूर्ण शिर्डी शहरातील ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व देशात महावीर स्वामीचे जन्म कल्याणक साजरे होत आहे. 2650 वर्षापूर्वीचा हा समाज, त्या निमित्तानं आज शिर्डीवासियांना व सकल जैन समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज भगवान महावीर जयंती निमित्त आज आमची यात्रा निघलेली आहे. सर्व जैन बांधवांकडून सर्व समाज बांधवांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. महावीर जयंती निमित्त आपण 4 दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याला सर्व समाजकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 4ही दिवस. आता 4था दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे आजचा. तर याच 4 दिवसात आम्हाला कळले की समाजात किती एकजुटी व सगळ्यांचा एकोपा किती हे आम्हाला कळले चांगले. सगळ्या कार्यक्रमाला अति उत्तम प्रतिसाद मिळाला. आज सकाळी आपली शोभायात्रा झाली. त्यानंतर आता लुक अँड लर्नचा कार्यक्रम होईल जैन स्थानकामध्ये. त्यानंतर 12 वाजेनंतर भोजन आहे सगळ्या जैन समाजाचं जैन स्थानकांमध्ये आपल्या. समाजाकडून आज महावीर जयंतीचा महावीर पुरस्कार सुद्धा देण्यात येतो दरवर्षीप्रमाणे. व सर्व समाज बांधवांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ. प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता. दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे. ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय. MSCB पोल कनेक्शन उपलब्ध. राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन. बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर. बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55. श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37. तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर कणकोरी रोड शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा
मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.